धावणारी कार थांबवणे. प्रश्न घ्या. 1000 किलोग्रॅम वस्तुमानाची एक कार 20 मीटर पर सेकंद स्क्वेअर वेगाने जात आहे. ब्रेक लावल्यानंतर ती कार 5 सेकंदात थांबते. तर ब्रेकने कारवर किती बल लावले? चला, नीट आणि जेईचा अभ्यासक्रम आपल्याला आतापासून करायचा आहे. 12वी नंतर आपल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनायचं आहे. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, पूरा है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब हो एक दिन. तर या ठिकाणी दिलेली माहिती बघा. वस्तुमान बरोबर 1000 किलोग्रॅम, सुरुवातीचा वेग u बरोबर 20 मीटर पर सेकंद स्क्वेअर, अंतिम वेग v बरोबर 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर, कारण कार थांबलेली आहे, आणि वेळ t बरोबर 5 सेकंद दिलेला आहे. तर फोर्स किती हे काढायचं आहे आपल्याला. तर फोर्स बरोबर पायरी नंबर 1, अगोदर आपल्याला पहिल्यांदा त्वरण काढून घ्यावं लागेल. त्वरण a इज इक्वल टू ॲक्सलरेशन काढू. चला, ॲक्सलरेशन बरोबर लास्ट व्हेलॉसिटी v मायनस इनिशियल व्हेलॉसिटी u भागिले टाईम. म्हणून ॲक्सलरेशन बरोबर आता लास्ट व्हेलॉसिटी 0 आणि इनिशियल व्हेलॉसिटी u 20 डिवायडेड बाय टाईम 5, म्हणून हे याचं उत्तर आलं -4 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग आता येथे उणे निगेटिव्ह चिन्ह हे वेग कमी होत असल्याचे दर्शवते. यालाच आपण मंदन म्हणतो. याला काय म्हणतात? मंदन म्हणतात. मग आता पायरी नंबर 2, आता ॲक्सलरेशन काढलं. आता फोर्स काढायचा आहे आपल्याला, म्हणून बल फोर्स काढू. चला, फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सलरेशन. मास किती? 1000 गुणिले ॲक्सलरेशन किती आलं आपलं? -4, म्हणून -4000 न्यूटन आलं. मग आता या ठिकाणी निष्कर्ष काय आला? ब्रेकने 4000 न्यूटन बल लावले. उणे चिन्ह दर्शवते की बल गतीच्या विरुद्ध दिशेला लावलेले आहे. म्हणून फोर्स किती आला? 4000 न्यूटन आला. धन्यवाद.